मायले की शेंगा खाताय कवळ्या दाणे आहेत का चांगलं दीदी अगं परी हे पाण्यात नको ना त्याला खेळून देऊ अगं पण हाय नको ना भिजून देऊ सर्दी होईन तू काय नियार थांबन का ग ए बरं पावट्याच्या शेंगा तोडायच्यात का ग का उद्या तोडायच्या होय ग निर्मला पावट्याच्या शेंगा आज का उद्या तोडू चालतंय, चला मग नातवंडांना जीव लावतं म्हणून नातवंड जात नाही कोणाकडे झोपलं नाही ना अजून त्याचा टाइम होऊन गेलाय झोपायचा ए थांब परे बघा तिच्या आईने एवढ्या वर चढून झोका बांधलाय आणि ही कशी नाटकं करते आहे का हा झोप बघू झोप लवकर आता उठायचं नाही जो जो केला ना दादा झोपलाय तिकडे आता तू पण झोप हा हा दादा दादा झोपला दादा आईने वर चढून झोका बांधला आणि पोरी तर गमजा मारती झोप बघू हा मला गाठ झोप आली तिला अगं कोपीमध्ये सावलेलं टाकलंय झोपला तो पण आता आणि ही पण झोपली काय हे पालक नसता ठेवला तर बरं झालं असतं कसलं त्याच्यामुळं कांदा मेलं ना किती बघ बरं पालक मोकर ठेवला आता टाकते गायला नेऊन कोणाला खायची भाजी पालकाची बघा पालक भजी करायला यायची का ग निर्मला पालकाची भजी करून चांगले चांगले एक दोन ठोम ठेव आज आई आतला कुठे राहिले ग अजून एवढा हे एक वाफा मस्ती खसखस अजून एवढं राहिलं लसूण राहिलाय खुरपायचे ना अजून बरंच आज होईन तेवढं काढायचं उद्या काही उद्या पण येणार बाळाला घेऊन उद्या ना उद्या मी पण येईन तुझ्या संग ये ना आणि मम्मीला पण घेऊन येऊ तसे मम्मी पण आलेली आहे तिकडे आहे ना त्या मम्मीला जमतं का ए कांदा लोळती नाशिनी वाकून खुरपायचं असते दुसऱ्या बारीचं बसून खुरपल्यावर कांद्याच्या माना मोडते ना काय झालं काय माहिती बघतोय मम्मी कांद्याच्या माना मोडल्यावर कांदा फुटते का माहेर आलं तसंच होतं काय काम नाही करायचं फक्त येऊन बसायचं मग काय म्हणते वरील आगाव आमची तसंच असतं आई बायकांचं होय हा आई मी ऐकलं इकडे बिबट्या जास्त असतात आज ना बाई काय शाळू आहे इथं मला बिया वाटते एकटी असल्यावर खुरपायला एवढ्या शाळेत तू एकटी काम करते का मग एक कडनी करते ना मग म्हणजे कधी कधी तू एकटीच येते कधी कधी नाही रोज एकटीच असते आज मामी आली खुरपू लागायला का ते हे वाकून खुरपायचं ना आणि पालक लय होता मग आता ते जनावरांना न्यायचं म्हणून मामी आली आणि पोर आहेत ना ग बारकाली तिला कशी काय आणती आई शिव तर एकटाच वाटाणा खातोय बघ ना किती शेंगा आल्यात वाटाण्याला आणि या तुरीची झाडाचं हे तूर पिकलेले का नाही तूर काढायला आली पार त्या दिवशी काढून नेली थोडी राहिली अजून हाय मध्ये आली ती पण आज आपण नेऊ मार का मग आता आहे ना तिथं पोरगी झोपलेत ह्याचं तर झालं ना झोपून भिजला ना सगळा काय गरज होते का पाण्यात जायची मला माहिती होतं
परी तू खेळू द्या की बारीक वर्ग आहे. काय खेळू दे बघ बरं किती वाला झालाय. लहान पोराची हौस असते आहे खेळायची. चांगल्या शेंगा लागल्यात ना ग मस्त. बघा आमच्या वाटाण्याच्या शेंगा कवळ्या खायला लय गोड लागतात. चला मार्केटला स्वस्त झाल्यात त्याच्यामुळे ना आता ह्या फक्त खाण्यावारी घालवायच्या. मावा बघा भाजीला काय. हा हा योग्य तर चांगले फुल यायला लागले. कसुरी मेथी या गई. आमची हळद आली काढायला. हो काळी हळद आली आणि पिवळी अजून तशीच आहे. घ्या पसारा आवरून चला. तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छानशी एखादी कमेंट नक्की करा.